नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत जी NTPC असते, म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये जे पदभरती होते, तर त्याच्यासाठी खूप मोठी जाहिरात जी आहे ती काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे जे बघाल तर तुम्ही RRB मुंबईचं काय आहे की हे मेन पेज आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्याचे काय केलं की जाहिराती दिलेल्या असतात. आता एक शॉर्ट नोटीस जी आहे, शॉर्ट नोटीस काय केलं की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे की किती पोस्ट आहेत, काय असणार आहे, सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार. त्यामुळे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. ही शॉर्ट नोटीस आहे. शॉर्ट नोटीस आहे तुम्हाला मी दाखवतो आता हे शॉर्ट नोटीस. आता ही जर शॉर्ट नोटीस जर बघितली तर RRBची आहे. सेन 5/2024 आणि SCN 6/2024 आहे. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे NTPC असते, जी की ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन लेव्हलसाठी ही परीक्षा घेतली जाते. आता याच्यामध्ये जर बघा ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षा 14 सप्टेंबरपासून ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत आणि हे 13 ऑक्टोबरपर्यंत ॲप्लिकेशन हे राहणार आहेत. आता याच्यामध्ये बघा चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझर असणार आहे. ही लेव्हल 6 ची पोस्ट असणार आहे ही. ओके, पे लेव्हल 6 ची आहे. 35,400 याचे स्केल असणार आहे. B2 मेडिकल स्टँडर्ड 18 ते 36 वर्ष चालणार आहे तुम्हाला वेज आणि याचे जर बघाल तर तुम्हाला याच्यामध्ये 1700 स स 36 एवढी काय की ही पदसंख्या आहे. त्याच्यानंतर स्टेशन मास्टरसाठी A2 मेडिकल स्टँडर्ड आहे, लेव्हल 6 आहे, त्या या 2च आहेत. 35,400 A2 आहे. 18 ते 36 वय असणार आहे आणि 994 पद असणार आहे. गुड ट्रेन मॅनेजर असणार आहे. 29,200 लेव्हल 5 च्या पोस्ट आहे त्या 3. 29,200 A2 ची आहे. A2 मेडिकल स्टँडर्ड 18 ते 36 हे वय असणार आहे आणि 3144 पद असणार आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट असणार आहे. याच्यासाठी बघा तुम्ही बघा ते C2 चे असणार आहे. 18 ते 36 वय असणार आहे आणि 1507 एवढी पदं असणार आहे. सीनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी जर बघाल तर 732 पदं असणार आहेत आणि यासाठी जर बघाल तर टोटल मिळून जी आहे ही वॅकन्सी आहे 8,113 एवढी वॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएशन लेव्हलसाठी जर बघितलं तर ह्या वेगळ्या पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर कमर्शियल आता या ज्या पोस्ट आहेत लक्षात घ्या. याचं ॲप्लिकेशन होणार आहेत 21/9 पासून सुरू होणार आहे ॲप्लिकेशन आणि हे संपणार आहे 20/10/2024 ला. आता याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क TC साठी आहे. B2 स्टँडर्ड असणार आहे. 18 ते 33 वर्ष असणार आहे. टोटल 2022 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्टसाठी बघा यासाठी 361 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी आहे 990 वॅकन्सी आणि ट्रान्स क्लर्कसाठी आहे 72 वॅकन्सी. अशी 3,445 एवढी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. हे ॲक्च्युअली रिलॅक्सेशन अपर एज रिलॅक्स इन्क्लुडेड द एज रिलॅक्सेशन ऑफ 3 इयर. हे जे कोविडमुळे आहे ते 3 वर्षाचं रिलॅक्सेशन देणार आहे. एज पकडलं जाणार 1/1/2025 पर्यंत पकडलं जाणार आहे हे एज आणि हे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करतील की थोड्या वेळानं प्रसिद्ध केल्या जाणार आहेत थोड्या दिवसातच. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.